आज हजर आहेत. मला खरोखरच त्या गोष्टीचा अगदी सार्थ अभिमान आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. या तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे आम्ही जे जे काही मिळालं या सगळ्या गोष्टींचा मालक आम्ही नाही. तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे फक्त आम्ही जे जे काही प्राप्त केलेलं असेल ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हमालाचं काम केलेलं आहे फक्त, याच्या पलीकडे आम्ही काय केलेलं नाही. विद्यार्थी मित्र, 29 वर्ष जवळजवळ सहाय्यक शिक्षक म्हणून काम केलं, 1 महिना पर्यवेक्षक म्हणून काम केलं आणि उपमुख्याध्यापक म्हणून जवळजवळ 2 वर्ष आणि 1-2 महिने काहीतरी केलं असेल. पण ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्यावरती सोपवल्या गेल्या त्या प्रामाणिकपणानं पार पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. याचं सर्व श्रेय जर कुणाला जात असेल तर आजपर्यंत मला 13 मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्यातले कितीतरी मुख्याध्यापक या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी BA झाल्यानंतर MA केलं आणि MA केल्यानंतर BEd जे केलं ते शासकीय महाविद्यालय कोल्हापूरमध्ये या ठिकाणी केलं आणि त्या शासकीय महाविद्यालयामध्ये सर्व उपक्रम राबवत होते आणि त्या सर्व उपक्रमामधून तसेच सर्व उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्यातूनच मग हा पोवाडा गायनाचा नाद लागला. मला तिथं शिकवण्यासाठी केंद्रे सर म्हणून जे प्राचार्य होते शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये, ते सायकल घेऊन येत होते. सायकल 1992 सालामध्ये प्राचार्य, बाकीचे इतर शिक्षक 4 व्हीलर घेऊन येत होते, पण प्राचार्य अतिशय विद्वान. मला जे जे शिक्षक भेटले, BA ला असताना प्राचार्य हेरवाडे सर, सत्यवाधिकार बाळासाहेब पाटील यांचे जावई, ते शिक्षक माझे अतिशय आवडते शिक्षक. त्या शिक्षकांना मी आजही गेल्यानंतर भेटायला जातो. शिवाजी विद्यापीठामध्ये प्राध्यापक रमेश ढावरे सर, गोमा पवार सर, लेखक साहित्यिक, त्याच्यानंतर लरा नशिराबादकर सर, या सर्व सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही MA ची 2 वर्षे शिकलेली असल्यामुळे त्या लोकांचे संस्कार खरोखरच आमच्यामध्ये रुजले गेले आणि म्हणून आम्ही प्रभावीपणानं त्या ठिकाणी मराठी हा विषय मी शिकवण्याचा प्रयत्न केला. कविता 1 तासामध्ये आम्ही शिकवायचो, पण धडे वगैरे शिकवताना या ठिकाणी थोडंसं रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात तशा पद्धतीनं त्या 2 ओळींच्या मधला अर्थ सांगत कधी कधी मला असं वाटायचं की एखादा धडा मी 8-8 दिवस शिकवायचो. मला वाटते शिर्के सरांचं सुद्धा तसंच व्हायचं. आमचा पोर्शन कधी वेळेत पूर्ण व्हायचा नाही. आम्ही पाट्या टाकायचं. मी तरी काम केलं नाही असं मला वाटतं, कारण एखादा धडा शिकवत असताना मध्ये जर काही संदर्भ आला तर आम्ही तो सोडून बाजूला जायचं, बाजूला जाऊन परत यायचं, परत काही संदर्भ आला की त्याची उदाहरणे दाखलं देत विद्यार्थ्यांना केवळ नुसतं शालेय पाठ्यपुस्तकातलंच ज्ञान न देता पाठ्यपुस्तकाबरोबरच त्याला व्यवहार ज्ञान, उद्याच्या भावी जगामध्ये तो उत्तम वक्ता निर्माण झाला पाहिजे, चांगलं लेखन त्यानं केलं पाहिजे, अशा प्रकारचे ज्ञान त्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. BEdला ज्या वेळेला होतं त्यावेळेला सुद्धा अनेक उपक्रम राबवले आणि त्यातच पवार मॅडम म्हणून एक होत्या, त्या रत्नागिरीला प्रौढ शिक्षणाधिकारी म्हणून आल्या. सुभाष पाटणकर म्हणून होते, ते सिंधुदुर्गला उपशिक्षणाधिकारी म्हणून आलेले होते त्या ठिकाणी. तेव्हा अशा स्वरूपाचे शिक्षक आम्हाला लाभलेले असल्यामुळे त्यांच्या कृपेमुळंच आम्हीही पुढे तशा पद्धतीचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या BEdमध्येच एक प्रसंग माझ्यावरती सोपवला की आज क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती आहे आणि त्यावेळेला त्यांना अनुसरून काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे, म्हणून मग मी त्यावेळेला थोडासा मोडका तोडका एक पोवाडा म्हटला आणि तिथूनच मला हा छंद लागला. तर ते थोडं राखंगे शेठ यांच्यासाठी मी सादर करतोय. ओम नमो श्री जगदंबे, नमन तुला आंबे करून प्रारंभे, डफावर थापतून दुनियाची शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, क्रांतिसिंहाचं गात गुणगान जी जी, क्रांतिसिंहाचं गात गुणगान जी जी. क्रांतीचा पेटला कुंड, क्रांतीचा पेटला कुंड, उभारून बंड ठोकून दंड, प्रखर ज्वालामुखी झाला तयार, केले स्थापन प्रति सरकार जी जी, केले स्थापन प्रति सरकार जी जी.
आणि या प्रति सरकारचं नेतृत्व कोण करत होता तर नाना पाटील. नाना पाटील हा नेता कुठे जन्मला, हा नेता कुठे जन्मला सांगतो तुम्हाला. सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला येड मच्छिंद्र गाव कृष्णा तीराला. पाटील पोटी पुत्र जन्माला जिरहाजी एकांतात बोलला पत्नीला. देशाला मुक्त करण्याला, भारतभूमी मुक्त करण्याला पत्नी काय बोलली त्या वेळेला. माझी साथ आहे तुम्हाला जिरहाजी. संपूर्ण पोवाड म्हणत नाही तर थोडीशी झलक त्याच्यात या ठिकाणी त्यांनी सांगितल्यामुळे मराठी विषय शिकवत असताना बाकीच्या इतर विषयांच्या मध्ये 100पैकी 100 गुण मिळवणारे काही विषय असायचे. आम्हाला सुद्धा वाटायचं की आमच्या मराठी विषयामध्ये सुद्धा 100पैकी 100 गुण मिळवत का नाहीत मुलं. आणि म्हणून 10वी अ आणि ब च्या तुकडीच्या संदर्भात थोडेसे आम्ही प्रयत्न करून बघितले. पण एकदा का होईना एखादी का होईना विद्यार्थी त्या ठिकाणी भेटली आम्हाला. नम्रता जाधव म्हणून जी झांबरे सरांची विद्यार्थिनी जी आहे ती मागच्या एका बॅचला 100पैकी 100 गुण तिने मराठीमध्ये मिळवलेले आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा 97-97पर्यंत गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. तेव्हा या मराठी विषयाच्या निमित्तानं जे जे काय उपक्रम राबवता येतील ते राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम विशेष करता आलं नाही तरीसुद्धा मला खेळाची आवड असल्यामुळं पोलीस स्टेशनच्या समोर मी व्हॉलीबॉल खेळायला जात असल्यामुळं त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंट असेल, शासकीय डेअरी, ग्रामसेवक, मराठी प्राथमिक शिक्षक, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे लोक, MSCBचे लोक या सगळ्यांच्या ओळखी व्हायच्या. आणि मग त्यांच्या ओळखी असल्यामुळं काही इंजिनियर लोक ओळखीचे असायचे. तर बऱ्याचशा लोकांच्या ज्या काही अडचणी असतील तर ते लोक जाधव सर, ते शिंदे इंजिनियर तुमच्या ओळखीचे आहेत, ते अशोक कांबळे तुमच्या ओळखीचे आहेत, ते काजी साहेब तुमच्या ओळखीचे आहेत. मग या माध्यमातून काही लोकांच्या लाईट्स बंद असतील किंवा कोणाला नवीन कनेक्शन पाहिजे असेल तर अशा स्वरूपाच्या गोष्टी सामाजिक क्षेत्रामध्ये एवढ्या फक्त आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे शालेय जीवन अध्यापन करत करत बाकीचं जे जे काही करता येईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 98 पासून मी जवळजवळ ती 2 वर्षांनी ही 26 वर्ष मी लांजामध्ये जवळजवळ 31 वर्ष एकटाच आहे. एकटाच स्वयंपाक बनवतो, एकटाच जेवतो, आठवड्यातून फक्त तिकडे जातो. आणि वेळेत तिथं एवढ्या वर्षाच्या कालखंडामध्ये माझी मुख्याध्यापक इथं कितीतरी आहेत उपस्थित. त्यांनी सांगावं, शेळके सर सांगतील की कधी मी असं म्हणजे उशिरा येण्याचा किंवा फोनवर बाकीचे मी येऊ शकत नाही असं कधी सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही. खरोखरच एवढ्या लांबून येऊन सुद्धा एकटा राहून सुद्धा सगळं अगदी प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला इथल्या या सगळ्या शिक्षकांनी उत्तम सहकार्य दिलं. उपमुख्याध्यापक म्हणून जी जबाबदारी पार पाडलेली असेल त्याचं सगळं श्रेय शिर्के सरांना जाते. कारण आमच्या पाठीमागच्या काळामध्ये शिर्के सर, सावंत सर आणि पर्यवेक्षक कीर्तने सर यांच्या काळात एवढे उपक्रम राबवले गेली 30 वर्ष मी पाहतोय की बाकीचे काही मुख्याध्यापक काय करायचे की काही महत्त्वाचेच जिल्ह्याच्या बाहेरच्या स्पर्धा ज्या आहेत त्या राबवायच्या नाहीत, फक्त आपल्या जिल्ह्यातल्या राबवायच्या. पण शिर्के सरांच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या राबवण्यासाठी माझं नाव तिथं लिहिलं, जाधव सर योग्य ती कार्यवाही करणे म्हटलं की आम्ही लगेच नोटीस काढायचं, लगेच स्पर्धा घ्यायच्या. मग ते वक्तृत्व असू दे, कथाकथन असू दे किंवा अन्य कुठलीही असू दे. तर अशा पद्धतीचे सगळे उपक्रम शिर्के सरांनी राबवून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त विकसित कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहिले होते. आणि त्यांचाच आदर्श आम्ही सगळा घेऊन आम्ही हे पुढे चालवू शकलो. हे त्यातून महत्त्वाचं सांगायचं आहे. म्हणजे आम्ही काही वेगळं करू शकलो नाही, फक्त त्यांनी हा पायंडा पाडलेला होता, त्या दिशेनं आम्ही गेलो आणि म्हणून योग्य पद्धतीनं या ठिकाणी काम करू शकलो. जाता जाता विद्यार्थ्यांना फक्त एकच गोष्ट सांगेन
गेली अनेक वर्ष आपल्याला उपदेश वर्गात आम्ही करतोच. सध्याचं हे नवीन शैक्षणिक धोरण, हे शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला म्हणजे आता यावर्षी 20 मार्क आहेत तोंडीचे, पण विद्यार्थ्यांनी लेखीसुद्धा मार्क आपले वाढवण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर मोबाईलपासून थोडंसं बाजूला राहावं, म्हणजे मोजके ते ज्ञान त्याच्यातून आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यावं. त्याचबरोबर वाचनालयाची भरपूर पुस्तके वाचावीत, आईवडिलांना मोठ्यांना मान सन्मान द्यावा, एवढाच मी आपल्या सगळ्यांना उपदेश करतो. या ठिकाणी माझा आणि श्री सोनवलकर सरांचा यथोचित असा सन्मान केला गेला. संस्था चांगली आहे, संस्थेचे लोक सर्वच खरोखर चांगले आहेत. जवळजवळ सुरेश शेठ वागदरे, त्याच्यानंतर काका डोरले आणि आता जयवंत भाऊ, हे सर्वच अध्यक्ष, संस्था अध्यक्ष आणि सर्वच संचालक मंडळ आजपर्यंत चांगलं काम करत आहे. सुरुवातीच्या काळात मी घाटावर परत नोकरी शोधत होतो, परंतु नंतर इथं जीव रमल्यानंतर इथंच थांबलो. पत्नी जरी लांब असली तरीसुद्धा एवढी 31 वर्ष या ठिकाणी एकनिष्ठ आपल्या ड्युटीशी राहायचं असं ठरवून या ठिकाणी सेवा केलेली आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि संस्थेच्या या प्रगतीसाठी माझाही काहीतरी खारीचा वाटा असावा म्हणून माझ्याकडून संस्थेसाठी 51,000ची देणगी या ठिकाणी मी जाहीर करतो. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. धन्यवाद सर. यानंतर दुसरे सत्कार मूर्ती आदरणीय श्री सोनवलकर सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. वेळेचं भान आहे. न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम मुंडलिक शेटे कनिष्ठ महाविद्यालय लांजा आणि आज आमच्या सेवा निवृत्ती प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष जयवंतभाऊ शेटे, सचिव सप्रे सर, प्रमुख पाहुणे श्री शिर्के सर, आत्ताच काही कामानिमित्त गेलेले संस्थेचे सचिव संचालक मोहम्मद शेख रतांगी सर, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या पेंडॉलमध्ये आमच्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले जाधव सरांचे नातेवाईक, तसेच माझ्या परिवारातील अधिक पाहुणे मंडळी, त्याचबरोबर मित्रमंडळी, पालकवर्ग, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, थोडं आता आम्हालाही शेवटची संधी आहे आणि थोडं म्हणून जरी थोडा लांबला कार्यक्रम तरी जरा शांतपणे ऐकून घ्या ही तुम्हाला विनंती करून मी थोडंसं मनोगत माझं या ठिकाणी व्यक्त करतोय. एका ग्रामीण भागामध्ये, ज्या गावामध्ये फक्त 7वीपर्यंतची शाळा आणि 1979-80 साल वर्गामध्ये 12 विद्यार्थी, अंतर पुढच्या हायस्कूलचं अंतर एक 5 किलोमीटर जाणं आणि 5 किलोमीटर येणं,
कुठल्याही पद्धतीचा रस्ता उपलब्ध नव्हता 79 सालामध्ये, आणि वर्गातील 10 विद्यार्थ्यांनी शाळा सोडून फक्त गावातील 2 विद्यार्थी हायस्कूलमध्ये आम्ही जाऊ लागलो. शाळा 11ची जरी असली तरी सकाळी घरातून 8ला बाहेर पडायचो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी पोहोचायचो. यामध्ये शिक्षण 10वीपर्यंत पहिल्या प्रयत्नात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. या ठिकाणी माझ्या वर्गातला 8वीपासूनचा सोबती रमेश पुढे उपस्थित आहे. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर जवळचं कॉलेज फलटणचं होतं. या फलटणच्या कॉलेजला आम्ही ॲडमिशन घेतलं. त्या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर 11वी ते 15वी शेटे सर, त्यावेळेचे माझे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर, आणि 5 वर्षाच्या या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने मला शिक्षण घ्यावं लागलं, त्यावेळेला प्राचार्यांची भूमिका बऱ्याच वेळा सॉफ्ट कॉर्नर आहे. काही वेळेला ॲडमिशनसाठी पैसे नसायचे. कौटुंबिक परिस्थिती अतिशय नाजूक. पूर्ण निरक्षर कुटुंब, कोणी शिकलेला नाही. गावातील ग्रॅज्युएट झालेला MA इंग्लिश मी पहिला, BA इंग्लिश पहिला मी आहे सर. BA झालो, आता कुठेतरी काम करायचं, शेतीला हातभार लावायचा. पण शेती कसली करता? दुष्काळीत आहोत. 2-2 वर्ष पाऊस नसणार. BA वर शिक्षण थांबवायचं ठरवलं. आई वडील भाऊ बहीण वहिनी आमच्या ज्या त्या परीने काम करत होते, पण पुरेल एवढं सुद्धा त्याच्यातून सर शेतीतून मिळत नव्हतं. आणि बस आता शिक्षण पूर्ण करायचं. मग आमचे बंधुराज मामाकडे गेले. माझे मामा कैलासवासी बापूराव धायगुडे आणि मामी कलावती. त्यांच्याकडे जाऊन याला पुढे शिकवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल सांगितलं. आणि याला जर शिकण्याची इच्छा असेल तर आम्ही त्याचा खर्च उचलतो. आणि मामाने माझा पुढचा खर्च उचलला. त्या मामांना माझा सलाम, जिद्दी मामीला सुद्धा सलाम, कारण त्यांच्यामुळे मी शिक्षक होऊ शकतो. आजही दिवस आठवतोय की बेड झाल्यानंतर माझी पहिली अपॉइंटमेंट मल्लिकार्जुन हायस्कूल निरगुडी. भगवत सरांनी उल्लेख केला, ठरवलं ज्या पद्धतीने आपण शिकलो आता विद्यार्थ्याला घडवण्याचं काम करायचं. सर विनांदाने हायस्कूल होतं. सकाळी मी 8लाच घरातून जायचो. 8 ते 11पर्यंत ज्यादा तास मुलांचे घ्यायचो, त्यांना शिकवायचो. 5ला शाळा सुटली तरी अर्धा 1 तास थांबायचं. मुलांचा उत्कर्ष करायचा. आपल्याला आता शिक्षक घडवलंय मुलं घडवण्यासाठी. आणि अभिमान वाटेल, त्यावेळेला सरांनी उल्लेख केला 100% तालुक्यात रिझल्ट नसायचा. 100 मार्काचा पेपर. पहिला रिझल्ट निरगुडे हायस्कूलचा 100% लागला. आणि पंचायत समिती फलटणने माझा सत्कार सभापतीच्या हस्ते आयोजित केला होता 1991. आज सर त्या बॅचच्या 3 मुली MBBS आहेत. सांगण्याचा विषय असा, त्यानंतर मग विनादलित हायस्कूल असल्यामुळे 1 वर्ष वाट पाहिली, 2 वर्ष वाट पाहिली, कुठे काम दिसत नाही. परिस्थिती घरची आहे तशीच राहायला लागली. आणि मग
माझा मित्र सुभाष जो खेडमध्ये आहे त्याच्या सहकार्याने आणि रमेशच्या सहकार्याने एक लांजामध्ये जागा आहे. आम्ही पेपरला जाहिरात बघितली, बघ सोडतोयस का तिथली येण्याची तयारी आहे का, एका पायावर तयार झालो. आणि आज आठवतंय 14 जून 1993ला मी लांजा हायस्कूलला पहिल्यांदा आल्यानंतर जाहिरात आली होती, किती तारखेला इंटरव्ह्यू आहे त्यांनाही माहीत नव्हतं, फक्त लांजा हायस्कूलला जा. मला वाटतं मी शेटे सरांना भेटलो. शेटे सर, अशी अशी जाहिरात आलेली आहे आणि मी असा आलोय, मला काय आहे ते सांगा. कारण येताना बघितलं होतं गावाचं अंतर किती आहे ते 250 किलोमीटर ते 260 किलोमीटर सर गाव आहे इथून मला. शेटे सरांनी कागदपत्र बघितली, एक्सपिरियन्स बघितला आणि म्हणाले थांबा, तुम्हाला 1-2 तास थांबावं लागेल, त्याशिवाय मी लगेच तुम्हाला घेणार की नाही सांगू शकत नाही. चेअरमन भाऊंना फोन लावला आणि त्यांना बोलावून घेतलं. दोघांनी कागदपत्र बघितली आणि 2 तासामध्ये मला सांगितलं, सर 90% तुमचं काम झालंय, फक्त उद्याचे दिवस थांबा, 1 तास बघायचा आहे. आमची शिर्के सर ही त्यावेळेला आणि तास पाहिला आणि मला दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं, सर तुम्ही सिलेक्ट झालाय, आता तुम्ही उद्यापासून इथं काम करा. सर मी एकच प्रसंगावर आहे, मला जरा घरी जाऊ द्या आणि जरा आईला सांगू द्या, घरच्यांना सांगू द्या. आणि मी परवानगी काढून गेलो. 2 दिवसाची परवानगी काढली आणि 2च दिवसात म्हणलं येणार म्हणजे माघारी येणार. सरांना भीती होती की येता येत की नाही, म्हणून माझी ओरिजिनल कागदपत्र SP शेटे सरांनी कपाटात लॉक केली. गेले तर येतील की नाही, कारण इथे त्यावेळेला इंग्रजीचा मी 3रा शिक्षक होतो, आधीचे 2 जण लागून निघून गेलेले होते. मुलांना शिक्षणासाठी इंग्रजी विषयी शिक्षक नव्हता. शेटे सरांचंही बरोबर होतं, तुमची काय अडचण आहे, आता कागदपत्र राहू द्या. म्हणलं अडचण एकच सर, भीती वाटत होती. 1 वर्षभर संस्थेने घेतलं आणि पुढल्या वर्षी जर डिस्चार्ज केलं, डिस्कंटिन्यू केलं, मी जायचं कुठे. जे बिनानुदानी सोडून पण मी येतोय, ती कधीतरी अनुदान येईल 10-5, 2-3 वर्षांनी, पण तेवढी थांबण्याची मानसिकता, तेवढी थांबण्याची घरची कौटुंबिक परिस्थिती नसल्याने सरांना सांगितलं, सर तसं होणार असेल तर मला आता सांगा. शेटे सरांनी शब्द दिला आणि म्हणाले तसं होणार नाही, 2 वर्षाची प्रोबेशन ऑर्डर तुमची काढतोय. संस्थेने प्रोबेशन ऑर्डर काढली की जिल्हा परिषद त्या प्रोबेशनला अनुमती देते. सावंत सर पण सोबते. सावंत सरांनी मी सांगितलं होतं नाही अडचण काय येणार. मी रमलो आणि या ठिकाणी काम करत आहे. या ठिकाणी या शाळेतील स्टाफ जो आहे अतिशय मनमिळावू आहे. पाहुण्यांना आमच्या माहीत नसेल किंवा जाधव सरांच्या पाहुण्यांनाही माहीत नसेल, त्यांच्यासाठी सांगतो, ही जिल्ह्यातली एक सर्वात मोठी शाळा आहे. या ठिकाणी 85 शिक्षक काम करतात, 3000 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात आणि या शाळेचे पर्यवेक्षक होण्याचं भाग्य 2 वर्ष मला लाभलं. अनेक कामं मॅडमने सांगितलं, अनेक कामं आमच्या कारकिर्दीमध्ये आली. एक दिवस गेला की तिसऱ्या दिवशी कुठलं तरी परिपत्रक यायचं, हे राबवायचंय. तहसील कचेरी जवळ होती, पोलीस स्टेशन जवळ होतं, अनेक कार्यक्रम त्यांच्याकडे आलेले. आमच्याकडे यायचं पत्र, मॅडमला सांगायचं घाबरू नका, तयारी करतोय, कार्यक्रम 100% यशस्वी करणार. आम्ही पण एक ऊर्जा बांधली. कष्ट करण्याची आधीच आमच्या शरीरामध्ये सवय होती आणि त्यामुळे कधीही अडथळा आला नाही. विद्यार्थी वर्गाने तेवढीच मोलाची साथ दिली. या ठिकाणी त्यांचेही लक्षात घ्या, मला या ठिकाणी नामोल्लेख करावा असं वाटतं. मला वाटतंय आमच्या अविनाशच्या बरोबर शिक्षक लोक आले, रावाड्यातले 5-6 शिक्षक आहेत यामध्ये. ही एक जशी विद्यार्थी संख्येनं मोठी संस्था आहे, या संस्थेचे चालक चेअरमन तेवढेच मोठ्या मनाचे सुद्धा आहे. गावाकडे जेवण दोष येते सर, गावाकडे जातो, मित्रमंडळीमध्ये विचार होतो, बसतो मी वर्गातील विद्यार्थी आणि मग विषय निघतो, तुमच्याकडल्या संस्था कशा आहेत, आमच्याकडल्या संस्था कशा आहेत. पहिलं माझं उत्तर असतं, महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था आहेत,
आणि या शैक्षणिक संस्थेमध्ये माझ्या संस्थेसारखी महाराष्ट्रात संस्था नसेल आणि संस्था चालक नसतील. यावरून उपस्थित सांगतो मी म्हणाले एवढा स्वाभिमान का? स्वाभिमान एवढा आहे कारण या संस्थेने 31 वर्ष काम करत असताना कोणत्याही पद्धतीचं बर्डन ना कोणत्याही रूपाने संस्थेच्या कोणत्याही संचालक असतील, आमचे जीवनभाऊ शेटे असतील, कोणीही कधीही आणलं नाही. आणि त्यामुळं आम्ही हे काम करू शकलो. धडाडीने काम करायला आमच्या पाठीमागे तेवढेच जीवनभाऊ उभे राहायचे. सर हे आहे ना, तुम्ही करा. काही प्रसंग घडले, पहिला फोन आम्ही जीवनभावना करणार, सर असं आहे काय करूया, सर तुम्हाला काय वाटतंय, हे असं करावं लागेल, लगेच सर हे करा, मी आहे. कोणी काय म्हणाले की माझं नाव सांगा, भाऊनी सांगितलंय. एवढ्या पद्धतीची संस्था कुठेही मिळणार नाही. हे आवर्जून मला या ठिकाणी उपस्थित करावे लागेल, सांगावं असं तुम्हाला लागेल. या ठिकाणी ज्या माझ्या शिक्षक वर्गाने आज आम्ही या एवढ्या मोठ्या शाळेत 8 ते 9 जण इंग्रजीचे शिक्षक आहेत. भागवत सर एक त्यापैकी एक आहेत, असे बरेच इंग्रजी शिक्षक आहेत. सर्वांसाठी आमचे एक विषय समिती स्थापन करू. भागवत सर बरोबर आहे. या विषय समितीवाल्यांची सभा आम्ही जून महिन्यात अरेंज करतो. आपल्याला या शाळेत 8वी 9वी 10वीच्या 21 तुकडे आहेत आपल्याकडे, 5वी 6वी 7वीच्या 6 तुकडे आहेत, 11वी 12वीच्या 18 तुकडे आहेत. या सर्व ज्युनियर विभागातील माध्यमिक विभागातील शिक्षकांनी याचं नियोजन करा. वर्षभर आपल्याला कोणकोणत्या इंग्रजीसाठी ऍक्टिव्हिटी राबवता येते, कोणकोणत्या पद्धतीचे आपल्याला विद्यार्थ्याच्या विकासासाठी उपक्रम राबवता येतील. या उपक्रमामध्ये तेवढेच सर्व शिक्षक या ठिकाणी सहभागी व्हायचे. तेव्हा मी या सर्वांचा इंग्रजी विषय समितीचा प्रमुख असायचा. भगवत सर आपण सभा घेत होतो दरवर्षी. हे लक्षात घ्या, नियोजन या पद्धतीने आमचं होतं. विद्यार्थ्याच्या विकासासाठी वेगवेगळे कोणकोणते, मग त्यासाठी सराव परीक्षा, सराव टेस्ट आपण कशा तयार करायच्या की जेणेकरून आपले विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या मार्काने त्या ठिकाणी पास होतात. सांगायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत. वेळेचं जर थोडंसं भान राखलं तर अजून शिर्के सरांनी भावना बोलायचं आहे. या ठिकाणी फक्त विद्यार्थी वर्गाला एकच गोष्ट सांगायची की नियमित शाळेत या, नियमित अभ्यास करा, मोबाईल पासून दूर राहा आणि शिक्षक वर्ग जे शिकवतात ते मन लावून वर्गामध्ये ऐका. सांगितलेला गृहपाठ घरी दुसऱ्या दिवशी लगेच पूर्ण झाला पाहिजे. तो विद्यार्थी कधीही मागे पडणार नाही. भाऊ यंदा 10वी च्या वर्गात 90च्या पुढे गेलेले माझे 25 विद्यार्थी, 97चा हायेस्ट इंग्लिश विषयाचा आहे. हे सगळे राबवत असतात. महाराष्ट्रामध्ये सलग 3 वर्ष विद्यापीठात महाराष्ट्रात प्रथम येणारा विद्यार्थी आपल्या शाळेचा आहे. त्याबद्दल माझाही गौरव झाला विद्यापीठात, त्या मुलांचाही विद्यापीठात गौरव झाला. हे श्रेय विद्यार्थ्यांचं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या, ऐकलं आणि त्या पद्धतीने, तशा पद्धतीने त्या प्रश्नपत्रिका सोडवल्या. आता आम्ही या ठिकाणी थांबतोय. मी माझी एवढी 31 वर्षाची कारकीर्द संस्थेचा मी ऋणी आहेत आणि एक संस्थेला थोडेसे फुलाची पाकळी माझी सुद्धा भेट देण्याची इच्छा आहे. माझ्याकडून संस्थेसाठी 51,000 रुपयाची मी देणगी जाहीर करतोय. भाऊंनी त्याचा स्वीकार करा. या शाळेव्यतिरिक्त मी माध्यमिक शिक्षक संघटना लांजा यांचाही ऋण आहे, कारण या संघटनेमध्ये सलग 30 वर्ष काम करतोय आणि यामध्ये मी आता सध्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून या पदावर पण होतो. या संघटनेत सुद्धा ऋण माझ्याकडे आहे. मी
माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष लांजा यांना मी पुढे येण्याची विनंती करतोय आणि या संघटनेसाठी माझ्याकडून ही फुलाची पाकळी म्हणून 3000 रुपये मी या संघटनेकडे सुपूर्द करतोय. मुळे सर वाटते सर कोणी असतील त्यांनी यावं आणि या ठिकाणी ती रक्कम घ्या. धन्यवाद. या ठिकाणी वाढलेलं थोडंसं भाषण पण मला आज सांगणं अभिप्रेत होतं, ते माझं सांगून झालं, मन मोकळं झालं. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर राहतात तोच माणूस खऱ्या अर्थाने आयुष्यात मोठा ठरतो. तर असे आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि संस्थेचे सल्लागार आदरणीय शिर्के सर या ठिकाणी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतात. फक्त ST वाले जेवढे आहेत त्या संबंधितली सूचना वासुरकर सर देतील. इतरांनी फक्त 10 मिनिटं थांबा, जास्तीत जास्त 10 मिनिटं भाऊंच्या साईड. आणि आजचे प्रमुख पाहुणे 2 मिनिटातच आपलं भाषण आवरतील अशी परिस्थिती झाली. त्यामुळं त्याला इलाजही नाही, कारण ही शाळा मोठी आहे. कार्यक्रम आपला जरी वेळेत सुरू झाला असला तरी दोघांचा सत्कार आहे, बोलणारी मंडळी अधिक आहे. त्यामुळे खूप काही बोलायचं होतं. आता ते सगळं बाजूला ठेवतो आणि आवश्यक आहे त्या मुद्द्याकडे फक्त वळतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले आदरणीय जयंत भाऊ, संस्थेचे सचिव सप्रे साहेब, संस्थेचे संचालक तेंडुलकर, ललिता चव्हाण मॅडम, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, आजचे सत्कार करतील दोघेही. दोघांनाही माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बोलवणार हे मला सुरवलकर सरांनी गतवर्षी गेल्या वर्षी सांगितलं होतं. पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला, माझ्या कार्यक्रमाला तुम्ही या. आता त्यानिमित्तानं जाधव सरांचाही त्याच वेळेला आला आहे, त्यामुळे त्यांनाही प्रमुख पाहुणा मिळालं. मी दोघांच्यातले फक्त महत्त्वाचे गुण फक्त सांगतो 1-2-3 मिनिटात आणि मी माझं भाषण आवडतं घेतं. जाधव सर जसे बोलले तसे मुख्याध्यापकाच्या कारकिर्दीत अतिशय मुलाला शिकवणं हा फक्त उद्देश नसून मुलांच्या ठिकाणी असणारे विविध गुण बाहेर काढणं हे मुख्याध्यापकाचं कसं बसतं वैशिष्ट्य असतं. आणि त्या अर्थानं मला जी संधी मिळाली त्याप्रमाणे निबंध असेल, वक्तृत्व असेल, क्रीडा असेल, कुठल्याही ज्या ठिकाणी मुलांना पाठवा तुम्ही, हाच माझा उद्देश त्याच्या पाठीमागे असायचा. आणि जाधव सरांकडे बरीचशी जबाबदारी केलेली होती आणि त्या काळात शाळेला बरीचशी बक्षीसही मिळाली राज्यस्तरांपर्यंत. त्याचा निश्चितपणे अभिमान मला आहे. दोघेही त्या त्या क्षेत्रात त्यांच्या विषयात अतिशय पारंगत आहे, तज्ज्ञ आहे. विषय ज्ञानामध्ये त्यांच्याकडे जायलाच नको, परंतु बाकीच्या ज्या आवश्यक गोष्टी असतात त्याही त्यांच्याकडे आहेत. आणि बाकीच्यांनाही माहिती असावं की जाधव सर आणि आम्ही 11वीची विनाअनुदानित तुकडी जी सुरू केली आहे त्याचं अध्यापनही केलेलं आहे. आज जी अनुदानित आहे त्या पाटोळे सर, आजगावकर सर आज जे उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक म्हणून बसलेले आहेत, ती विनाअनुदानित तुकडी आम्ही चालवलेली आहे. त्याचा वर्ग शिक्षक मी होतो आणि जाधव सर मराठीला शिकवत होतो. बरोबर ना जाधव सर? त्यामुळं सकाळी येऊन आम्ही शिकवायचे आणि पुन्हा आमची माध्यमिकचा लोड घ्यायचे आणि ती तुकडी दुसऱ्या वर्षी अनुदानित झाली. त्यामुळं दोघांचा अतिशय चांगला सहभाग आहे. साम्य दोघांच्यात एवढंच आहे, ते गोकाक तालुका हातकर्णे मिरजे असले
आणि राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात शिक्षण घेणारे होते. आणि मी कोकणातला पहिला विद्यार्थी होतो की राजर्षी शाहू महाविद्यालय कदमवाडी या ठिकाणी मी शिक्षण घेतलेलं आहे. माझं BA पर्यंत शिक्षण तिथंच झालं आहे आणि त्याच कॉलेजचे जाधव सर इथे विद्यार्थी. जिथं जाधव सरांनी BEd केलं SMTT कॉलेज सरांनी शासकीय अध्यापक महाविद्यालय शासकीय. मला रत्नागिरीला ॲडमिशन मिळालं नाही पण मला कोल्हापूरला मिळालं. म्हणजे BEdचे ज्या ठिकाणी जाधव सर शिकले त्या ठिकाणी मी शिकलो. आणि जाधव सर ज्या शाळेत आले त्या शाळेचा मुख्याध्यापक त्या शाळेत शिक्षक होण्याचं भाग्य मला मिळालं. त्यामुळे असा त्रिवेणी जाधव सरांच्या तुमच्या दोघांच्या साम्य आहे. आणि रयतचा विद्यार्थी कधीच मागं पडत नाही, कोणत्याही क्षेत्रात कुठेही गेला तरी हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे जाधव सर अतिशय चांगली आपण निष्कलंक सेवा केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यानंतर वळतो जोनवलकर सरांच्याकडं. त्यांच्या गावी मी 2 वेळा जाऊन आलो आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नातही गेलं आणि त्यांच्या घरी दुःखद प्रसंग घडला त्यावेळी गेलं. आमचं दोघांचं साम्य एवढंच आहे की आमच्या दोघांचा विषय एकच, त्यातही मी सिनियर. त्यामुळं अडचणी असतील त्या माझ्याकडे येणार सोडवणार किंवा आमच्या दोघांच्या समाधान झाल्यानंतर ते फायनल व्हायचं. त्यामुळं अतिशय सामान्य कुटुंबातला मुलगा आणि माझी तीच परिस्थिती होती. त्यामुळं जर परिस्थितीतून एकत्र वाढलेले असतील तर त्यांचे विचारही जुळतात. त्या पद्धतीने आमच्या दोघांचे विचारही जुळले आणि त्यामुळं अनेक वर्षे त्यांनी काम विनाअर्थामध्ये केलं होतं. आणि नंतर ते या ठिकाणी आले. या ठिकाणी DG कांबळे नावाचे अतिशय चांगले इंग्रजी शिक्षक होते. दुर्दैवानं त्यांच्या दुर्दैवी प्रसंग घडला आणि ते इथून सोडून गेले. आणि त्याच वेळेला आम्हाला प्रश्न होता की ती जागा कोण भरून काढेल. आणि निश्चितपणे DG कांबळेंची उणीव सोनवलकर सरांची निवड झाल्यानंतर त्यांनी अजिबात वासू दिले नाही. हे वैशिष्ट्य पण इथं सांगता येईल. सामान्य कुटुंबातील हा असल्यामुळं ज्या ठिकाणी त्यांनी विनाअर्थामध्ये काम केलं त्या शाळेमध्ये त्यांना मुख्याध्यापक होण्याची संधी होती. कदाचित ते आज मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी सेवानिवृत्त झाले असते, परंतु कोकणात ते आले आणि या शाळेमध्ये त्यांनी आपली सेवा दिली आणि पर्यवेक्षक म्हणून आज सेवानिवृत्त होत आहेत. अनेक प्रसंग आहेत त्यांच्या बाबतीत सांगण्याचे. संघटनेचं तर मी अतिशय कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या बरोबरीने ते आले. जिथं जिथं अधिवेशनाच्या त्या ठिकाणी बरोबर सोनवलकर सर असतात. मग राज्य अधिवेशन असेल, जिल्हा अधिवेशन असेल, सोनवलकर आहे. आणि त्याची पोचपावती म्हणून असं कोणीच येत नाही. संघटनेप्रती निष्ठा ही असते की सेवानिवृत्त झालो असलं तरी संघटनेनं माझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे, त्याचं भान ठेवून कृतज्ञता म्हणून संघटनेसाठी निधी देणारे मला वाटतं आमच्या शाळेतले अनेक शिक्षक आहेत. त्यापैकी एक आहे. निश्चितपणे त्याचा अभिमान आहे. अतिशय उत्तम अध्यापक, एक सच्चा मित्र, उत्तम सहकारी, जबाबदारी दिली की कुठेही पार पाडायची त्यांची तयारी. अनेक वेळेला असे प्रसंग आले की ऑन दी स्पॉट कोणता निर्णय घ्यायचा. आरोग्य खात्याची परीक्षा होती, शासनाने जाहीर केलेली होती, एक खाजगी संस्थेला दिलेली होती आणि सध्याकडे लोक या ठिकाणी आले. केंद्र आमची शाळा होती, मला काही माहितीच नव्हतं. केंद्र प्रमुख कोण आहे माहिती नव्हतं. आणि रात्री 8 वाजता जेव्हा मी फोन केला, लोक आली, वरून आली, पश्चिम महाराष्ट्रातले, लांबून आले, चंद्रपूरमधून. आणि ते विद्यार्थी जेव्हा ग्राउंडवर ते झोपायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की उद्या काहीतरी आहे. मी जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की उद्या परीक्षा, आता काय करायचं. मग त्यांना फोन लावला, असं असं की मुलं इकडे आले, केंद्र प्रमुख कोण आहे. त्यामुळे केंद्र संचालक कोण आहे माहीत नाही, तुम्हीच व्हा. रात्री 8ची घटना. आणि अशा वेळेला मग ती जबाबदारी मी घेतली, कारण ती मुलं बघितली, त्यांनी बाळविस्तारा घेऊन ते झोपलेले होते. आणि 8 वाजता घेतली. मग आता काय करायची, बैठक व्यवस्था कशी करायची, काय करायची. मग सोनवलकर सर असतील, मालवकर सर असतील, बाकीच्या सगळ्याला जोडीला घेतलं. रात्री 10 वाजता बैठक व्यवस्था केली, दुसऱ्याची परीक्षा पार पाडली. अशी ही लोकं आहेत की जी अतिशय उत्तम रीतीने काम करतात. कोरोना काळामध्येही अतिशय चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. चिपळूणमध्ये जुलैमध्ये जेव्हा 2021ला महापूर आला त्यावेळेला इथून जे आम्ही काही मदत दिली त्या मदतीचं वाटप करण्यामध्ये सोनवलकर सर माझ्याबरोबर होते आणि मालवकर सर होते, बाकीचेही होते शिक्षक. परंतु हे सगळं काम त्यांच्या या सगळ्यांच्या जोरावरती मी ते जोडू शकलो. अतिशय सुंदर रीतीनं सहकार्य त्यांचं मला मिळालं. माझी कारकीर्द खऱ्या अर्थानं जी यशस्वी झाली त्याच्या शिक्षकांमुळे झालं. एक प्रसंग आणखी सांगतो आणि मी थांबतो. आमची परीक्षा चालू होती आणि परीक्षेचा पेपर एक उद्या होता आणि परीक्षेचे पेपर कमी पडले. आम्ही ज्यावेळेला मोरे आणि कंपनी करार करून ते पेपर मागवत होतो. पेपर आलेलं नाही. मग आता काय करायचं. उद्या तर पेपर आहे, परीक्षेचं टाईम टेबल तर दिलेलं आहे. अशा वेळेला जेव्हा प्रसंग घडला त्यावेळेला मग सोनवलकर सर आणि मालवकर सर यांना
सांगितलं आता काही करा, परंतु ते पेपर आणायचे. ते असेच मोटरसायकल घेऊन कराडला गेले. कराडवरून मोटरसायकल घेऊन ते पेपर आपल्या मांडीवरती घेऊन ते रात्री या ठिकाणी आले. मला आश्चर्य वाटतं की हे अशी लोक काम करणारे असतात. दुसऱ्याची पेपर झाला पण ते अशा लोकांच्यामुळे झालं. त्यामुळं माझ्या सगळ्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झाले. फार काय बोलण्यासारखं होतं, परंतु आता बोलत नाही, कारण मुलांच्याही काही गाड्या आहेत आणि खूप लांब जायचं आहे. त्यामुळं पुरुष आपल्याला उर्वरित आयुष्य अत्यंत आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं जावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. परमेश्वराकडे प्रार्थना करतो आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपलं सगळं कुटुंब अतिशय आनंदी आणि सुखी राहावं. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री जयवंतभाऊ शेटे सर आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतात. आमच्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर, पर्यवेक्षक सोनवळकर सर यांचा आज त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्व सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय शिर्के सर, आत्ताच उपस्थित असलेले पंचायत समितीचे सावंत सर, आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे जाधव सरांच्या सुविध पत्नी जाधव मॅडम, सोनवळकर मॅडम, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक सावंत सर, पर्यवेक्षक कीर्तने सर, त्याचप्रमाणे देसाई सर, बेर्डे सर, तारा सावंत सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जाधव सरांच्या सर्व नातेवाईक, पाहुणे मंडळी, सोनवळकर सरांचे नातेवाईक, त्यांचे सर्व पाहुणे मंडळी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ, इतर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, आमच्या प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आता इथे संपन्न होतो आहे. गेले आता मला त्यांनी सांगितलं की मी जाधव सर जवळजवळ 32 वर्ष त्याने आमच्या इथे शिक्षक म्हणून सेवा केली. सहाय्यक शिक्षक ते उपमुख्याध्यापक या पदापर्यंत ते गेले. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी इथं काम केलं. मराठी आणि इतिहास या विषयाचे शिक्षक त्याने विद्यार्थी चांगले घडवले आणि त्यांच्या कारकिर्दीत विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केलं. आज ते विद्यार्थी निरनिराळ्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत, नोकऱ्या करीत आहेत. त्याचप्रमाणे सोनवळकर सरांचं स्वागताची त्यांनी सांगितलं की इंग्रजीच्या ह्याच्यात आमच्या बोर्डातसुद्धा आमचे विद्यार्थी इंग्रजीत 97-98% मार्क घेऊन पहिले आलेले आहेत आणि बरोबरच त्यांनी चांगल्या प्रकारे अध्यापन केलेलं आहे. असे दोन आमचे आदर्श शिक्षक सोनवळकर सरांना यांना लोकांनाही आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेले आहेत. इतर ठिकाणी सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतील शाळा म्हणजे या त्यांच्या नेहमीच्या कामाच्या व्यतिरिक्त इतर स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत. आणि याचं जर आपल्याला एक करायचं म्हटलं तर मगाशीच आपण सुरुवातीलाच बघितलं की त्यांचे माजी विद्यार्थी 5 विद्यार्थी मगाशी माजी विद्यार्थी आले होते आणि त्यांनी त्यांच्या सत्कारासाठी ते खास आले होते आणि त्यांनी त्यांचा सत्कार केला. आणि म्हणूनच या 2 शिक्षकांच्या कामाची जी पावती आहे पोचपावती तीच आपल्याला पोचपावती म्हणावी लागेल. कारण त्यांनी जे काम केलं आणि त्याची पोचपावती म्हणून ते इथं समक्ष हजर आणि त्यांनी त्या दोन्ही शिक्षकांचा सन्मान केला. मी त्यांनाही धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले सर्व त्यांचे पाहुणे मंडळी इतक्या लांबून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. खरोखरच त्यांना त्यांचं कौतुक करायला लागेल. कारण या इतक्या लांबून ते इथे या कार्यक्रमासाठी आले, काही जवळ नाही आहे त्यांचं गाव, तरीसुद्धा या पावसातून ते उपस्थित राहिले. मी त्यांनाही
तर त्यांचाही आदर करतो आणि त्यांचाही सन्मान करतो. त्याचप्रमाणे या दोन्ही लोकांनी म्हणजे जाधव सर असतील, सोनवणकर सर असतील, त्यांनी आमच्या संस्थेला प्रत्येकी 51,000 रुपयाची देणगी दिली. मी त्यांच्या या आमच्या संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो. आणि आत्तापर्यंत जसं त्यांनी सहकार्य केलं ते नेहमी कधी इकडं आले त्यांनी या शाळेकडे आमच्या प्रशालेकडे लक्ष द्यावं, काही शिक्षकांना नवीन शिक्षकांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा त्या दोघांचंही पुढील आयुष्य सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं जावं, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्या कुटुंबियांना चांगलं आरोग्य लाभो असं मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या वैयक्तिक आणि माझ्या संस्थेतर्फे परमेश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच पंचायत समिती लांजाचे गटशिक्षण अधिकारी आदरणीय श्री सावंत सर यांचं आगमन झालं आहे. मी प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री पाटोळे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री शिंदे सर आजच्या सत्कार मूर्तींचे वैयक्तिकरित्या सत्कार करणार आहेत. यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी ज्येष्ठ शिक्षक श्री वागाडे सर यांना विनंती करते. नमस्कार, आभार. आपल्या परिसराचे उपमुख्याध्यापक आदरणीय जाधव सर, पर्यवेक्षक आदरणीय सोनवणकर सर हे दिनांक 3 जून 2024 रोजी नियत वयोमानानुसार सेवामुक्त झाले आहेत. त्यांनी प्रशालेला व संस्थेला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा हा सेवामुक्त गौरव संदर्भ आज पार पडला आहे. त्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयगोड शेटे, कार्याध्यक्ष एज्युकेशन सोसायटी लांजा, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक आदरणीय शेटे सर, संस्थेचे संचालक म्हणून ते आज सध्या हे इथे आले. त्यांनी कार्यक्रमाची सभा त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांचे प्रशालेतर्फे आभार. त्याचप्रमाणे सिनियर संचालक मोहम्मद रखांनी हे सुरू त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. सचिव सप्रे साहेब, संचालक तेंडुलकर साहेब, चव्हाण मॅडम या इथे उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे शोभावडे त्यांचे परिषदतर्फे आभार. त्याचप्रमाणे गट शिक्षण अधिकारी सावंतसाहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचेसुद्धा आभार. शिक्षक पालक संघाचे सहसचिव जाधव साहेब इथे आले, त्यांनी उपस्थित राहून त्यांचे आभार. शाळेचे माजी मुख्याध्यापक, माजी पर्यवेक्षक, त्याचप्रमाणे लांजा तालुक्यातील आजी माजी शिक्षक ज्यांचा आपण आज सत्कार केला ते सोनवणकर सर, जाधव सर, त्यांचा परिवार हे त्या आणि त्यांचा आपण प्रसंग आभारी आहोत. त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक, सर्व ज्येष्ठ जुन्या विभागातील सर्व शिक्षक, प्रायमरी माध्यमिकचे सर्व शिक्षक, त्याचप्रमाणे लिपिक वर्ग, सेवक वर्ग, आपले सर्व विद्यार्थी तुम्ही इथे उपस्थित राहिला. कार्यक्रम सोबत सर्वांचे प्रसन्न तुम्हाला आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम अध्यक्षतेवर झाला तरी काही धन्यवाद. फोटो काढ.
येवे का नाही तुमचं कोण करणार जावा मी आमच्याकडे द्या धरायला आम्ही धरतो की द्या ना तुम्ही फोटो घ्या
बाकीच्यांना संधी द्या, बाकीच्यांना संधी द्या. किती वेळ बाबा येतात तो पण देते बघ. बघूया आता किती पैसे देतात ते. किती वेळा फोटो काढताय? किती वेळा फोटो काढताय? काय
बाळा तिथे बस जा ना. शांत बस की इथे मागे बस इथे बस.